ओके, गुड मॉर्निंग. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण मीटिंग चालू करतोय. आजचा टॉपिक आहे वर्क टुवर्ड्स अ क्वालिटी लाईफ बाय वर्किंग विथ DXN कंपनी. सगळ्यात महत्त्वाचं, आपण सगळेजण जीवन जगतोय, पण त्यात क्वालिटी लाईफ कुठं नाहीये. म्हणजे फक्त सर्व्हायवल, ओढाताण. पुण्यात आलो, लग्न झालं, मुलं झाली, मनासारखं घर नाही, मनासारखं आतमध्ये तुम्हाला लक्झरियस लाईफस्टाईल नाहीये, मनासारखी गाडी नाहीये. हे सगळं असताना फक्त प्रचंड ओढाताण चालू आहे. एक कंपनी आहे जी तुम्हाला तुमच्या मनासारखं जगवेल, मनासारखं मोठं करेल आणि जे तुम्हाला हवं ते सगळं मिळवून देऊ शकते. आणि फक्त लाईफस्टाईल नाही, तर तुमचं तुमचं स्वतःचं आरोग्य पण चांगलं होईल. सगळ्यात पहिल्यांदा मी कंपनीशी प्रामाणिक तेव्हाच होऊ शकतो जेव्हा मी DXN कंपनीचे प्रोडक्ट खाईन, मी वापरेन, मला चांगलं वाटेल. जे लोक DXN कंपनीचे प्रोडक्ट भरभरून खातात, त्यांना आरोग्यात फायदा होतो आणि जो झालेला फायदा दुसऱ्यांना शेअर करता येतो, ते जर मी केलं, मला जे मिळालंय ते मला दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये जर देता आलं, वाटता आलं, शेअर करता आलं, तर माझ्यावरती पैशाची बरसात भरभरून व्हायला लागेल. मला वेल्थ मिळायला लागेल. आणि जर मला आरोग्य मिळणार आहे, जर मला प्रचंड पैसे मिळणार आहेत, तर ऑटोमॅटिक माझं फ्रीडम, माझं स्वातंत्र्य, फायनान्शियल फ्रीडम, ट्रॅव्हल फ्रीडम, मनी फ्रीडम, जे जे वांछील तो ते लाहो DXNच्या सानिध्यात होऊ शकतं. आणि जगातली सगळ्यात महत्वाची, वर्ल्ड्स मोस्ट ट्रस्टेड वेलनेस कंपनी, जी कंपनी गेले 30 वर्ष संपूर्ण जगात अव्याहतपणे दिवस रात्र काम करतीये, एवढ्या देशात गेली तरी सुद्धा प्रोडक्टवरती प्रोडक्ट, कंपन्यावरती कंपन्या पर्चेसिंग, कल्टिवेशन करतच राहिलीये. तेव्हा आपण न थकता त्या कंपनीच्या साथीनं जर उभं राहिलो, तर आपलं आयुष्य पण चांगल्यात चांगलं घडू शकतं. ओके. मग आता सगळ्यात महत्वाचं काय, ही जी कंपनी आहे DXN, ग्लोबल लीडर इन नॅचरल हेल्थ अँड वेलनेस. सगळ्यात महत्वाचा शब्द नॅचरल हेल्थ. आता तुम्ही जे दगदग करताय, ताणतणाव करताय, कंपनीत काम करताय, शहरीकरण होतंय, केमिकल जाते, टॉक्सिन बॉडीमध्ये जाते, आजारी पडताय, परत ॲलोपॅथी खाताय, हॉटेलिंग करताय, याच्यात जे तुमचं होतं, तुमची नॅचरल हेल्थ कुठंही तुम्हाला राहिलेली नाही. नॅचरल हेल्थ म्हणजे काय? गावाकडची माणसं बघतो मी, पंढरपूरच्या पालखीतली माणसं बघतो, 70-80 वयात तगडे पळत जातात, पालखीमध्ये वारीमध्ये चालतात. गावाकडच्या 80-90 वर्षाच्या म्हातारे खणखणीत राहतात. शहरातील मला काय झालंय, 30मध्ये आजारी, 50शीत आजारी, 40शीत आजारी. हे न का झालं? मी माझं खाणं पिणं वागणं राहणं नैसर्गिक नाही राहिलं. तर DXNच्या सानिध्यात तुमची आरोग्य नॅचरल व्हायला लागेल आणि वेलनेस तुम्हाला मिळायला लागेल. सगळ्यात महत्वाचं, 93 सालापासून कंपनी जगात काम करते. कोर प्रोडक्ट आहे आपलं. कोर प्रोडक्ट म्हणजे हे प्रोडक्ट कोणाकडेच नाही. स्पेशलाइज इन गॅनोडर्मा, ऋषी मशरूम. गॅनो म्हणजे मशरूम, डर्मा म्हणजे स्किन. हे जे मिरेकुलस, चमत्कारिक औषधी जे मशरूम आहे, हे कोणाकडेच नाहीये. आणि शिवाय DXNची स्पिरुलिना. ओके. क्वीन ऑफ न्यूट्रिशन, हे दोन प्रोडक्ट आहेत ना, हे दोन प्रोडक्ट वरती आपण जगामध्ये राज केलंय. ओके. तिसरी गोष्ट, जवळपास आता 180 पेक्षा जास्त देशामध्ये कंपनी काम करते. आणि क्वालिटी अश्युअर्ड, स्ट्रिक्ट क्वालिटी कंट्रोल विथ इंटरनॅशनल रिकग्नाइज सर्टिफिकेशन. अमेरिकेत कंपनी काम करते, रशियात करते, जपानमध्ये करते, पाकिस्तानमध्ये करते, दुबईमध्ये काम करते. एवढ्या सगळ्या ठिकाणी कंपनी जर काम करत असेल, तर स्टँडर्ड काय कंपनीचे ते बघा. आणि असे स्टँडर्ड प्रोडक्ट आपल्या हातापर्यंत आले तर आपण ते खाऊ पिऊ शकतो. DXNची फिलॉसॉफी काय? क्वालिटी लाईफ थ्रू हेल्थ अँड वेल्थ. म्हणजे एक आम आदमी, गरीबातला गरीब आदमी, खेड्यातला सुद्धा आदमी, त्याला मरेपर्यंत निरोगी राहण्याचा अधिकार आहे. तो त्याला मिळाला पाहिजे. आणि कुठल्या सायनी? लो प्राइस, कमीत कमी वाजवी किंमत, खिशाला लागेल अशी. त्याच्यानंतर क्वालिटी हाय. DXNचा नुसता चहा जरी पित राहिला तरी सुद्धा तो चहा तर त्याला परवडेलच, पण त्याची क्वालिटी एवढी चांगली आहे, 25 आजार घालवेल. आणि सगळ्यात महत्वाचं, कमीत कमी किमतीचे प्रोडक्ट जे तुमचं जीवनमान उंचावणार आहेत. आणि शिवाय कोण करू शकतं? कंपनी. लो प्रोफाईल, हाय इन्कम. म्हणजे आता जर आपण कंपनीमध्ये बघितलं, बाहेरच्या मार्केटमध्ये बघितलं, जे जास्त शिकले, उच्च शिक्षित लोक आहेत, त्यांना चांगला पगार, त्यात पण कॉम्पिटिशन आली आणि त्यांनाच मोठं पॅकेज, मोठा इन्कम निघतो. मग बीटेक व्हा, एमटेक व्हा, सायंटिस्ट व्हा, MBA व्हा.
आणि मग चांगल्या कॉलेजमधनं पास व्हा तर तुम्हाला चांगला पगार. इथं तसं नाहीये. लो प्रोफाईल म्हणजे अगदी 18 वर्ष वयाचा मुलगा मुलगी, इलिटरेट, निरक्षर, अडाणी, गावठी, कुणी असू देत, कसाही खेडगळ, काही असू दे, त्याचा इन्कम तुमच्या एखाद्या कंपनीच्या सीईओ पेक्षा, एमडी पेक्षा पॉवरफुल जाऊ शकतो. हे फक्त डीएक्सन करतं. डीएक्सन इज बिल्ट ऑन युनिफाईड ग्लोबल बिझनेस मॉडेल, वन ड्रॅगन. सगळ्यात महत्वाचं रिसर्च कंपनी आपल्या डॉक्टर लिम सरांचा, शेती आपल्या डॉक्टर लिम सरांची, कारखाने त्यांचे, प्रोडक्शन त्यांचं. त्याच्यानंतर मग आपण डिस्ट्रीब्युटर झालो. एका छताखाली सगळं चालतं. एक जग, एक बाजारपेठ, एक मन. आपल्या सगळ्यांची मन एक व्हायला पाहिजेत. आणि मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो, फक्त तुम्हाला जसं मी रात्री गावाकडे तुम्ही अंगणात झोपलात किंवा एखाद्या टेरेसवरती झोपलात, वरती एकच ब्रह्मांड आहे, एकच आकाश आहे आणि असंख्य तारे आहेत. ओके, मग तुम्ही झोपला की तुम्हाला एक तारा तुटला, कुठं पडला माहित नाही, काय चाललं. तसं तुमच्या माहिती करता आपण सगळेजण एकच आहोत, एकच आत्मा आहे. आत्मा खूप नाहीये, येतो आणि परत जाऊन ब्रह्मांडात मिसळतो. माणूस गेला की परत तो ब्रह्मांडात बसला जाऊन. तसं एका मनाने कंपनी चालते. तर कोणी बारका नाही, कोणी मोठा नाही, कोणी अशिक्षित नाही, कोणी गावंढळ नाही, कोणी काही नाहीये. फक्त एन्शुरिंग एव्हरी मेंबर बेनिफिट्स. तुम्हाला जो पैसा, जो पीव्ही अमेरिकेत दिला जातो, तोच इंडियामध्ये, तोच बोलिव्हियामध्ये, तोच पेरूमध्ये, रिगार्डलेस ऑफ लोकेशन. कुठं काही जगामध्ये युनिक मार्केटिंग प्लॅन आहे. डीएक्सनचा मार्केटिंग प्लॅन कुठेही कधी चेंज होत नाही. त्याच्यानंतर आपल्याकडे सप्लिमेंट आहेत, पूरक बेवरेजेस, चहा कॉफी आहे, त्याच्यानंतर साबण आहे, शॅम्पू आहे, हाऊसहोल्ड प्रोडक्ट आहे. तुमचं आता मल्टी क्लिनर आलं, त्याच्यानंतर हा मॅक्स क्लीन आलं. ओके, जे जे तुम्हाला लागतंय की डिश क्लीन आलं, डायना क्लीन आलं, कपडे धुवायचं आलं, हे सगळं सगळं आलं. आणि हे प्रोडक्ट वापरले म्हणून तुम्हाला पीव्ही, म्हणून एसबी, म्हणून बोनस, म्हणून लाईफस्टाईल चेंज. मला फक्त चेंज द ब्रँड, चेंज द लाईफस्टाईल करायचं. याच ब्रँडला मला प्रमोट करायचंय, जो ब्रँड मला जाऊन ब्रँडेड करणार आहे. सगळ्यात महत्वाचं. मग युनिक बिझनेस मॉडेल आहे, फ्रीडम अँड अपॉर्च्युनिटी. स्वतंत्र राहायचंय तुम्हाला. ज्या लोकांना मनासारखं आयुष्य जगायचंय, मनासारखं घर घ्यायचंय, गाडी घ्यायचंय, मुलांची चिंता नाहीये, म्हातारपणाचं काळजी अजिबात नाही, असं न राहता फक्त बोलत राहा, चालत राहा, शेअर करत राहा. डीएक्सन तुमच्या असं तनातून, मनातून आलं पाहिजे. हे काम करताना प्रेशर नका घेऊ. नो प्रेशर. नेटवर्क मार्केटिंग सिस्टम विथ नो अपफ्रंट परचेस रिक्वायरमेंट और स्टॉक ऑब्लिगेशन. म्हणजे तुम्ही आता 1.5 लाखाचा माल घ्या, मगच उतरा, मगच काम करा. काही कंपन्या सांगतात बघा, 1.5 लाख टाका, 2.5 लाख टाका, जपानी गादी घ्या, एवढे पैसे टाका. इथं काय प्रकार नाही, प्रेशर नाहीच आहे. घरात लागणारे महिन्याचे प्रोडक्ट फक्त बदला आणि ऑटोमॅटिक बिझनेस रन करा. टोटल फ्लेक्झिबिलिटी, फ्री रजिस्ट्रेशन. म्हणजे तुम्ही ऑनलाईन रजिस्टर होऊ शकता. फ्लेक्झिबल आवर्स, मला आठवड्यातनं 2 तास जमणार आहे, आठवड्यातनं 4 तास जमणार आहे, दररोज 1 तास मला जमणार आहे. तुम्हाला जसं जमेल तसं. सगळ्यात महत्वाचं, ग्लोबल नेटवर्क, अर्न इन्कम थ्रू प्रॉडक्ट सेल्स अँड बाय बिल्डिंग अ वर्ल्ड वाईड टीम ऑफ मेंबर्स. आता मला सांगा, असं तुम्ही एखाद्या कंपनीत कामाला लागला, कोण देतो? गावाकडे पोरग शिकवलं, आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, पुण्यात शिकवलं, एमबीए केलं, आणि ते पुण्यात पोरग राहायला आलं, आणि त्याचा पगार सुरू झाला 20,000 रुपये, खानावळ 8,000 रुपये, राहायचं भाडं 8,000 रुपये, पोरगा एमबीए, हातात राहिले 4,000, मोबाईलचे पैसे किती द्यायचे, नाश्त्याला काय खायचं, मुलांना चहा कॉफी काय पाजायची, झालं. एमबीए असा, नाहीतर बी असा. आता सुशिक्षित बेरोजगार ढिगाणी फिरतायत. एवढे बेरोजगार आज तागायत भारताच्या इतिहासात कधी नव्हते. एवढे आता झाले, त्यांनी वाढतच जाईल. कुठलंही गव्हर्नमेंट तुम्हाला तेवढे जॉब देऊ शकणार नाही. घोटाळ्याच्या वरती घोटाळे. आता बघितलं ना नीटचा घोटाळा काय झालाय. एक डॉक्टर करायला तुम्हाला 11वी 12वी शिकवायला 1 लाख भरायचे, त्याच्यात पण घोटाळे, ते पण पैसे कमवायला लागले. मग असं जर असेल, पण तुम्हाला डीएक्सच्या सानिध्यातून तुम्ही जॉईन व्हा आणि मल्टिपल स्ट्रीम्स. तुम्ही जेवढ्या लोकांना जॉईन कराल, तर प्रत्येक माणूस तुम्हाला पैसे कमवून देणार आहे, त्याचे लाईफस्टाईल बदलणार आहे, त्याला डिस्काउंट मिळणार आहे. आणि ती जर मी असं युनायटेडली फक्त वाढवत जाऊ,
तेवढे माझे पैसे कमवायचे मार्ग वाढतील. आता आपल्या घरामध्ये एकच नवरा काम करतो किंवा नवरा बायको दोघं काम करतात, पण पैसे जाण्याचे मार्ग खूप आहेत. इथं प्रत्येक जो माणूस जोडला तो कमवूनच देणार आहे. मग तुम्हाला डायरेक्ट सेल्स कमिशन मिळतं, टीम बोनस मिळतो, लिडरशिप इन्सेंटिव्ह मिळतो, ट्रॅव्हलिंग मिळतं, हे सगळं मिळायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, हाय क्वालिटी प्रोडक्ट दॅट सेल देमसेल्फ. प्रोडक्ट आपणहून सेल होतात. आता मी तुम्हाला असे किती नेटवर्कर दाखवतो, घरातनं बाहेर पडत नाही, त्यांना ऊन लागते, त्यांच्या घरी पाहुणे आले, त्यांची पोरं घरी रडतायत, लोकच फोन करतात, अहो आमचं कोकोजी संपलंय तुम्ही दिलं नाही, आमची पेस्ट संपली तुम्ही द्यायला नाही आला. अरे मला म्हणायचंय की काहीतरी वाटायला पाहिजे की लोक तुमचे कस्टमर कंझ्युमर तुम्हाला मागतात, अरे कोकोजी संपलंय, कॉफी संपली, माझा चहा संपला, मला अमका आणून द्या. पण लीडर घरातनं बाहेर गेलेला नाहीये. अशी कुठली कंपनी जगातली एकच कंपनी आहे, तिचं नाव आहे DXN, प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे. प्रोडक्ट जादू आहे, जादू. आणि एक प्रोडक्ट जर तुम्ही घेऊन मार्केटला गेला, फक्त लोकांना सांगायची खोटी आहे, हे जर तुम्ही करत गेला तर एक एक प्रोडक्ट तुम्हाला मिलियनर ट्रिलियनर करू शकतो. फक्त गरज आहे गॅनोडर्मा. सगळ्यात महत्वाचा लिंझी गॅनोडर्मा, म्हणजे आपण काय म्हणू, मृत्यूची देवता, अमरत्व देणारा गॅनोडर्मा. आणि ह्यानी तुमची इम्युनिटी वाढते. सगळ्यात महत्वाचं दादानो, इम्युनिटी वाढवायला आता मार्केटमध्ये कोणच नाही, कोणच नाही, एकच कंपनीचं प्रोडक्ट आहे, त्याचं नाव आहे DXN. इम्युनिटी म्हणजे काय, एनर्जी, उत्साह, ताकद, स्टॅमिना, जोश, हे फक्त DXN देतो. बाकी तुमचा जोश सगळा काढून घेतला जातो. कंपनी घेतला, घेतला, काहीच राहिलं नाही. सगळ्यात महत्वाचं. आणि जर कंपनी तुम्हाला पिसून पिसून घेते, तुमच्या हातामध्ये काहीच राहत नाही, तर मग कंपनीने तुम्हाला थकवलं, तुमची एनर्जी तुमची घालवली, तुम्हाला आजारी पाडायला सुरुवात केली. याच्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये गेला, दुकान टाकून बसला, दुकानात गिरायक नाही आली तरी प्रॉब्लेम. DXN मध्ये असं होत नाही. DXN मध्ये प्रोडक्ट खाल्लं इम्युनिटी, प्रोडक्ट शेअर केलं इम्युनिटी, लोक जॉईन झाली इम्युनिटी. हे सपोर्ट करतं तुमच्या बॉडीतला डिटॉक्स करायला. आता मला सांगा, तुम्हाला दमा का आलाय, फुफ्फुस डिटॉक्स नाही, तुमची किडनी खराब का झाली, किडनी टॉक्सिक झाली. तुम्हाला हार्ट अटॅक का आला, हार्ट मध्ये केमिकल अडकलं, कोलेस्ट्रॉल वाढलं, बीपी वाढला. तुम्हाला कॅन्सर का झाला, कॅन्सर मध्ये तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम सुरू झाला, ट्युमर आला, गाठ आली, युट्रस कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, स्टमक कॅन्सर, किडनी कॅन्सर, ब्रेन ट्युमर. ह्याचा अर्थ काय, तुमच्या बॉडीमध्ये गाळ, कचरा, टॉक्सिन, केमिकल साठते, ते काढणार मटेरियल प्रोडक्ट कुणाकडेच नाही, फक्त काढणार DXN गॅनोडर्मा, RGGL. कॉफी, चहा, 3 in 1, 2 in 1, कोकोजी, जे जे प्रोडक्ट तुम्ही खायला सुरुवात कराल, ते प्रोडक्ट तुमची इम्युनिटी वाढवतं, तुम्हाला डिटॉक्स करायला लागतं. एनहान्स, एनहान्स म्हणजे समृद्ध करतं. सगळ्यात महत्वाचं, तुमचा मेंदू सशक्त होणार, तुमचा हार्ट मजबूत राहणार, तुमचा फुफ्फुस चांगला होणार, तुमचं पोट चांगलं होणार, तुमची स्किन छान होणार, तुमचे केस चांगले होणार. गॅनोडर्मा तुम्हाला अमृत दिलंय, तुमच्या हातामध्ये अमृत आलंय, आणि तुम्ही त्याची हे करणार का, हे महागच असं, अरे अमृत आहे ते, अमृत मिळतच नाही कुठं सुद्धा. खायला सुरू करा. स्पिरुलिना, काय स्पिरुलिना, सगळ्यात महत्वाचं, आता जेवढी लोक तुम्हाला आजार खाती कमजोर दिसतात, याचं एकच कारण आहे, त्यांच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन डिफिशियन्सी आहे, मिनरल डिफिशियन्सी आहे. डिफिशियन्सी का आली, तुम्हाला एकतर खायला नाही मिळालं, खायला मिळालं पण पचवता नाही आलं. दुसरी गोष्ट काय झाली, तर तुम्ही गरीब होता, तुम्हाला ते पाहण्यातच नाही आलं, किंवा तुम्ही अशा प्रदेशात राहिला होता तिथं ते मिळतच नव्हतं, तुम्ही उन्हातच जात नाही, तुम्ही व्यायामच करत नाही. हे जे जे काय प्रॉब्लेम आले, हे सगळे प्रॉब्लेम फक्त एक कॅप्सूल घालणार आहे, त्याचं नाव आहे DXN स्पिरुलिना. याच्यामध्ये पोषक तत्व रिच, सुपर रिच म्हणजे श्रीमंत, सगळ्यात महत्वाचं चांगलं, अलगी पॅक्ड विथ प्रोटीन. प्रोटीन, प्रथिनं भरपूर आहेत, जीवनसत्व आहेत, मिनरल्स आहेत, अँड फॉर डेली व्हायटॅलिटी, रोज 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 एनर्जी. कोण देईल तुम्हाला स्पिरुलिना? किती खायला पाहिजे, 12 का, 18 का, 20 का? अरे करणार राडाराव, नको नको ते लोक दारू पितात, मटण खातात, नको ते उद्योग करतात, खाना स्पिरुलिना 12 12, 14 14, 16 16, 18 18. बघा धिंगाणा कसा व्हायला लागतोय. DXN लिंझी कॉफी. कॉफी काय आहे, कॉफी सगळ्यात महत्वाचं, दूध घरी घ्यायचं नाही, साखर घरी आणायची नाही. DXN कॉफीमध्ये 18% गॅनोडर्मा आहे.
combines Galderma health benefit with the everyday enjoyment of a rich and smooth coffee. बाजारातल्या कॉफीमध्ये कॅफीनचं प्रमाण खूप आहे. ती कॉफी पोट गच्च करते, ती कॉफी ऍसिडिटी वाढवते, ती कॉफी कोलेस्ट्रॉल बिल्ड करते, ती कॉफी कॉन्स्टिपेशन करते बाजारातली. पण डीएक्सएनची कॉफी तुम्हाला एनर्जी देते, स्टॅमिना वाढवते, त्याची इम्युनिटी बिल्ड करायला लागते, ब्लड सर्क्युलेशन चांगलं करायला लागते, युरिनेशन चांगलं व्हायला लागतं, फ्रेश वाटायला लागतं. सगळ्यात महत्वाचं लिंग्झी कॉफी तुम्ही घ्यायला सुरू करा. तिसरं आहे आणि सगळेच्या सगळे प्रोडक्ट गुड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस ISO सर्टिफाईड, ऑल प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर्ड इन हाऊस विथ रिगरस GMP अँड ISO सर्टिफिकेशन फॉर सेफ्टी. डॉक्टर लिम, मला सांगा, आपल्या भारत देशामध्ये तुमच्या मेडिसिनल कंपन्या, आपले डॉक्टर लोक ओळखीचे जेवढी काळजी घेणार नाहीत, आपली आई जशी आपल्या मुलांची काळजी घेते तेवढं डीएक्सएन आपल्या कंझ्युमरची काळजी घेतो आणि क्वालिटी प्रोडक्ट आपल्यापर्यंत आलेत. एवढा फायदा व्हायला लागेल. रिअल इम्पॅक्ट मेंबर सक्सेस स्टोरी, ज्यांनी ज्यांनी प्रोडक्ट खाल्ले आणि ज्यांनी प्रचार आणि प्रसार केला, मिलियन्स ट्रान्सपोर्ट, अशी लाखो लोक आहेत ज्यांनी कधी स्वप्नात गाडी नव्हती बघितली, त्यांनी फोर व्हीलर घेतली, त्यांनी कधी त्यांच्या बाप जात्यांच्यामध्ये कोणी विमानात बसला नव्हता, ते दरवर्षी विमानात फिरायला लागलेत. घर, गाडी, बंगला, कार, ट्रॅव्हलिंग, मुलांचं शिक्षण, एज्युकेशन, लाखो बदलली. तुम्ही का नाही बदलणार? तुम्ही का नाही बदलणार? तुम्ही घर सोडत नाही, कम्फर्ट झोन मध्ये. बोला, सांगा, तुमच्या आजूबाजूला किती लोकांना डीएक्सन माहिती आहे? ट्रॅव्हल रिकग्निशन. आणि तुम्हाला पैसे कशाला पाहिजे फिरायला? डीएक्सन मध्ये फिरायला ₹1 पण लागत नाही. काम करा. आता मलेशिया ट्रिप आहे, सगळ्यात महत्वाचं. स्कूटीचा लास्ट महिना चालू आहे, आता सुद्धा तुम्ही करू शकता. आणि ग्लोबल इव्हेंट्स तुम्हाला कधी दुबईला बोलवतील, कधी मलेशियाला बोलवतील, सिंगापूर, तुम्हाला थायलंड, बँकॉक, पटाया, त्याच्यानंतर तुम्हाला जे जे म्हणत, पॅरिसला पण आता जायचा विचार चालू आहे. म्हणजे सगळीकडे, श्रीलंकेला आता मी जाऊन आलो. अशी तुम्हाला सगळीकडं भरपूर फिरायला मिळायला लागेल. आणि हे सगळं करताना काय मिळतं? फायनान्शियल फ्रीडम. पैशाची चिंताच नाही, कंपनी चालणार आहे का, बंद पडणार आहे का, म्हातारपणी पैसे मिळणार नाही, हे जर डीएक्सन तुम्हाला सगळं देते, तरी पण तुम्ही त्याच आपलं झोपल्यासारखं दररोज उठलाय तेच काम करताय. अरे, माणसं पुण्यामध्ये जगायला आली. प्रत्येक राज्यातून, प्रत्येक गावातून, प्रत्येक देशातून माणूस पुण्यात जगायला येतो. इथे काही काम नाही का? ओके, नेपाळ, बिहारी, युपी, झारखंड, केरळ, सगळं सातारा, सांगली, कोल्हापूरपर्यंत गेलं. पण माझा मराठी माणूस आटकेपारा, मी लढायलाच गेलो होतो फक्त शिवाजी महाराजांच्या काळात, पेशव्यांच्या काळात. आता काय करताय? आता गावात काय बसलाय? आता आटकेपार झेंडे लावायची वेळ आली डीएक्सएनची. हे सगळं मिळायला लागेल. आणि जगामध्ये आपल्याला ग्लोबल रिच आहे. तुमचं नाव, तुमचा आयडी कोड जगापर्यंत पोहोचतो. सातत्याने तुमच्या ग्रोथ होत राहते. जगामध्ये 79 सेल्स ब्रांचेस आहेत, सस्टेनेबल प्रॅक्टिस आहे, कंटिन्युअस, सतत 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 त्याच्यात इनोव्हेशन चालू आहे. आणि जवळपास जगामध्ये 2-4 करोडच्या वरती लोक आपल्याकडं जॉईन झाली. डीएक्सनच चॉईस का करायचं? युअर क्वालिटी लाईफ जर्नी. कारण वर्क लाईफ बॅलन्स सगळ्यांचा बिघडलेला आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही कोणालाही विचारा, तुमच्यापैकी 10 लोकांना कंपनीत कामाला जाता, पगार किती आहे? खुश आहे का रे तू नोकरीमध्ये? नाही रे बाबा, लय काम असतं, वर्किंग आवर्स जास्त झालेत, त्याच्यानंतर थर्डशिप 12 तास, कधी फर्स्टशिप 12 तास, काय चाललंय? हा सगळा गोंधळ चालू आहे. मग नॅचरल हेल्थ बेनिफिट नाही मिळत आहे. डीएक्स मध्ये ते मिळतात. फायनान्शियल ग्रोथ तेवढी नाही झाली. मग तुम्ही पैशाची ग्रोथ पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये कामाचा आणि जीवन जगण्याचा, एन्जॉय करायचा बॅलन्स पाहिजे. माझे मित्र, परिवार, ग्लोबल कम्युनिटी मला पाहिजे. त्याच पाहुण्यारावळ्यात न वाढता मी मोठा झालो पाहिजे. अशी अख्खी ग्रोथ तुम्हाला ओव्हरऑल डीएक्सन द्यायला बसले. हाऊ टू स्टार्ट युअर डीएक्सन जर्नी टुडे? काय करायचंय? पहिल्यांदा फ्री रजिस्ट्रेशन करायचंय. ₹1 कंपनी मागत नाही. मेंबरशिप घ्या. मेंबरशिप घेतल्यानंतर ऑनलाईन ट्रेनिंग आता आपण कसं करतोय घरात बसून. 7 वाजता आरवीस युट्यूब चॅनलची मीटिंग असते. दुपारी 12 वाजता एक कंपनी डीएक्सन डीएमआय ऑफिशियल युट्यूब चॅनल चालू असतो. किंवा प्रवीण सर दररोज मीटिंग घेतात, मी आधी मध्ये कधीतरी मीटिंग घेत असतो. अशी तुम्ही तुमच्या झूम मीटिंग घेऊ शकता. आणि हे सगळं तुम्ही जेव्हा स्वतःचं घर सोडून लोकांना सांगायला जाल, तुम्हाला अर्निंग चालू व्हायला लागेल. एकाच माणसाने काम करायचं आणि घरच्यांनी बसून खायचं आणि परत म्हणायचं मी लय करते. काही करत नाही, आपण काम कमी करतो. ऍक्च्युअली लक्षात ठेवा,
तुमच्याकडे नॉलेज भरपूर आहे, तुम्हाला सगळी माहिती आहे, पण तुम्ही नॉलेज अप्लाय करण्याकरता जा ना मार्केटमध्ये. मी डिग्री घेतली पण मी काम नाही केलं. मला शेतातलं सगळं माहिती आहे, मला स्वयंपाकाचं सगळं माहिती आहे, माझ्या घरात स्वयंपाकाचे सगळे जिन्नस आहेत, सगळं काय फ्रीज, वॉशिंग मशीन, कुकर, ओव्हन सगळं आहे, पण मी स्वयंपाकच करत नाही. मग काय खाणार? घंटा उपाशीच राहावं लागणार. तसं मला डीएक्सएनचं सगळं माहिती झालं, मला स्टॉक पॉईंट माहिती आहे, मला प्रोडक्ट माहिती आहे, मला प्लॅन माहिती आहे, पण मी लोकांना सांगतच नाही. आणि लोकांना सांगताना लोक ऐकत नाहीत, असं होत नाही. 10 पैकी 2 ऐकतील, 8 नाही ऐकणार. अपडेट करा, अपडेट युअर सेल्फ करा, सगळं व्हायला लागेल, आपण करत जाऊ शकतो. युअर पार्ट टू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस स्टार्ट विथ डीएक्सएन. तुमच्या आयुष्यामध्ये समृद्धीचा काळ येणार आहे फक्त डीएक्सएन मध्येच येणार आहे, हे लक्षात ठेवा. चॉईस झालीये, कारण आपल्या भारतामध्ये 140 कोटी जनता आहे. तुम्हालाच का जॉईन केलं डीएक्सएन मध्ये? तुमच्याच नशिबात डीएक्सएन का आलं? हीच जागा आहे तुझी, तिथंच तू हिट होणार आहे. म्हणून तू काम कर, गाडून घे पहिल्यांदा फील्ड मध्ये. तुम्हाला माहितीये का, मी आता गौतम बुद्धांचा एक व्हिडिओ बघत होतो. ते म्हणे एक कमळाचं बी काय झालं, पाण्यात बुडालं, पाण्यात पडलं, आणि मग ते पाण्यात त्यांनी किती दिवस आयुष्य घालवलं, ते पाण्यातनं वर आलं. मग त्याला एक कळी आली, ते फुललं आणि मग मोठं झालं आणि स्वतंत्र झालं. फूल झाल्यानंतर त्याचा पाण्याशी संबंध राहिलेला नाही, कटकून त्याला कोणीतरी वापरणार. तुम्ही लहानाचे मोठे झालात, आई वडिलांनी कष्ट केलं, तुमची लग्न लावून दिली, तुम्ही मोठं झाला, तुम्ही इंडिपेंडंट कधी होणार? कायम कशाला तरी धरूनच आहे. घरच्याला तरी धरून आहे, कंपन्या तरी धरून आहे. मला कंपनीने ते करायला पाहिजे, मला बाजूच्याने ते करायला पाहिजे, लोकांनी ते करायला पाहिजे, सरकार मोदींनी मला ते द्यायला पाहिजे. अरे तू काय करणार? तुझा रोल काय? इंडिपेंडेंट का काम होऊ शकत नाही? त्याच्यासाठी तुम्ही स्वतंत्र राहा, इंडिपेंडेंट काम करा, लोकांशी कनेक्ट व्हा, एम्ब्रास वेलनेस. आता घरदार निर्णय घेऊ शकतं. प्रोडक्ट तुम्हाला जे पटेल ते खा. तुम्ही तुलसी ड्रॉप वापरा 185 रुपयाचा, गरम पाण्यातनं डीएक्सएनची दररोज संध्याकाळी झोपताना हळद पाण्यातनं प्या, दूध घ्यायला पैसे नसतील तर. डीएक्सएनचेच प्रोडक्ट वापरा, त्याच्यात क्वालिटी आहे आणि इम्युनिटी वाढायला लागेल, चांगलं व्हायला लागेल. आणि जॉईन द कम्युनिटी, कनेक्ट विथ मिलियन्स डेडिकेटेड टू क्वालिटी लिव्हिंग अँड शेअर सक्सेस. म्हणजे ज्यांच्या लाईफमध्ये जे का रंजले गांजले, जो म्हणे त्याशी आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले म्हणजे अशी जी लोक आहेत, उपेक्षित लोक आहेत, ज्यांना मिळालंच नाही जगायचं काय असतं, आयुष्य काय असतं. ते बिहारला मिळालं बघा, जे का रंजले गांजले, आणि त्यांनी डीएक्शन केले आपुले, आणि मग झाले ते सगळे मस्तपैकी सायराट. मग तुम्ही डीएक्शनला आपलंच करा, हे वाढवा, अनलॉक युअर पोटेन्शियल. तुमचा कम्फर्ट झोन ब्रेक करा, मार्केटमध्ये जा, हे सगळं वाढवा. आणि ही बघा फिगर, फायनान्शियल हायलाइट काय सांगतायत, रिव्हेन्यू कंपनीचा काय सांगतोय, फायनान्शियल रिझल्ट बघा. सगळ्यात महत्वाचं हे रिव्हेन्यू आहेत रिंगेट्स मधले. 2024 मध्ये डीएक्सन कंपनीचा टर्नओव्हर 1.8 बिलियन रिंगेट्स. 2024 ला बघा काय झाला, 8.57% वाढलाय ईबीटीडीए स्कोअर. मग तिथे किती झालाय, 537 मिलियन रिंगेट्स. आणि 2024चा पट्टामी. हा जो तिन्हीचे तिन्ही स्कोर्स असतात, हे कोर्स कसे आहेत तिथे खाली नाव लिहिलीत बघा. काय लिहिले बघा, रिव्हेन्यू 2021चा किती आहे बघा, 2022च्या चित्रात बघा, 23चा बघा, 24चा बघा आणि 25चा बघा. रिव्हेन्यू कंपनीचा वाढतच चाललाय. सगळे आकडे तुमच्या समोर आहे स्क्रीनवर. ईबीआयटीडी स्कोअर म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डिप्रिशिएशन आणि अमोर्टायझेशन. ते सुद्धा फिगर बघा कंपनीच्या. म्हणजे 3,13,858 रिंगेट्स 2021ला. 2025ला किती रिंगेट्स आहेत, 5,83,201 रिंगेट्स. 2 लाखाची वाढ आहे. प्रॉफिट ऑफ द इयर बघा, हे 2021चा प्रॉफिट किती आहे बघा, 2 लाख. नंतर किती आहे, 2022ला कोरोना सुरू झाला होता. 2021, 22, 23, 24 आम्ही कामच नाही केलं. काय झालं, आता 26 आलं, कळलंच नाही हो. 2020ला कोरोना आला होता, बघता बघता 26 आला डायरेक्ट. 5 वर्ष कुठे गेली, 5 वर्ष घरात गेली, काय नाही काम केलं. अरे महागाई तरी वाढली ना, कुठल्या कुठं चाललं. 3,34,000 प्रॉफिट झालाय 2025ला डीएक्सला रिंगेट्स मध्ये. पटामी स्कोर बघा, सगळं वाढतंय, डीएक्सन कुठेही थांबलेलं नाही. हे फिगर बघा, रिव्हेन्यू, ईबीटीडीआय स्कोर, प्रॉफिट ऑफ द इयर. जवळजवळ डीएक्सन कंपनीचा रिव्हेन्यू दरवर्षी 3,900 करोड रुपयांनी वाढत चाललाय. 4,000 करोड रुपयांनी डीएक्सन दरवर्षी वाढतंय.
मी काय करतोय, पर्सनल पीव्ही करताना विचार करतोय कधी 1 तारखेला करायचे का 2ला करायचे का 3ला. अरे माझ्या दादा नो, काय प्रॉब्लेम आहे रे? काय प्रॉब्लेम आहे? 1 तारखेला 10,000 रुपये मी वेगळे काढू शकत नाही का? एकदा सुरुवात करा, ते 10,000 घरात नका नेऊ, नका नेऊ. तेच पैसे रोल करा, उधार देऊ नका. आणि एक लक्षात ठेवा, जर मी 10-15 हजार मार्केटमध्ये लावले तर 5,000 उधारीत फिरणार आहेत. थोडं सस्टेन करा ना, काही प्रॉब्लेम नाही. लोकांच्यावरती प्रेम करा, लोक देतात, काम करतात, गरज आहे. अरे लोक, खूप गरज आहे लोकांना पैशाची. आता तुम्हाला माहिती नाही किती मोठा असू दे, पैशाचा प्रॉब्लेम सर्वांना आहे. डीएक्सन 4,000 करोड वाटतंय नुसता. कंपनीचा रेव्हेन्यू तेवढा आहे. 4,000 करोड मधले काय कंपनी घरी नेले काय? कंपनी 30% पैसे वापरते. कंपनीने 3,000 करोड डिस्ट्रीब्युटर लोकांच्या खिशात घातले, दिले पैसे. पण कुणाला? ज्यांनी परफॉर्म केलं त्यांनाच कंपनी पैसे देते. आणि हे बघा, डीएक्सन कुठं कुठं काम करतं. आता तुम्ही कंपनीत जाता, एका कंपनीत कामाला जातो मी, काय पगार आहे बावड्या तुझा? इथं बघ कंपनी. आता तुम्ही एका कंपनीत काम करत नाही, ऍट अ टाइम तुमच्याकरता बॅक ऑफ द स्टेज काय काय चाललंय बघा. किती कंपन्या काम करतायत. डीएक्सन मार्केटिंग सिडनी बिहाइंड मलेशियामध्ये ऍक्टिव्ह कंपनी आहे. डीएक्सन मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इंडियामधली कंपनी आहे. फिलिपिन्स, मंगोलिया, हंगेरी, युएसए, मोरोक्को, स्लोवाकिया, नायजेरिया, ग्रीस, चेक रिपब्लिक, हाँगकाँग, चायना, पोलंड, स्पेन, इटली, तुर्की, टर्की, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, पनामा, याच्यानंतर मॉरिटिनिया, पेरू, बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वेडोर, उझबेकिस्तान, इंडोनेशिया, पाकिस्तान, थायलंड, बांगलादेश, सिंगापूर, एवढ्या 31 देशामधल्या कंपन्या डीएक्सएनच्या तुमच्याकरता प्रॉडक्ट करतायत, तुम्हाला वाढवायला निघाल्यात. आणि तुम्ही घर सोडायला तयार नाही. कुठे मार्केट? अरे बाहेर या. आणि झंडूबाम कंपनीत कामं करत बसू नका. झिंगूर कंपन्यात कुठल्या तरी एमएलएमचं काहीतरी नाव सांगू नका. डीएक्सएनच्या अवतीभोवती पण कोणी फिरू शकणार नाही. जगात नंबर 1ला कंपनी जाईल. सगळ्यात महत्वाचं, गेली ऑलमोस्ट, तुम्हाला डिक्लेअर पण व्हायला लागेल. पण माझा मावळा उठलाच नाही. शिवाजी महाराजांनी स्वराज्य केलं, 360 गड बांधले. मला माझ्या घराचा प्रॉब्लेम आहे, अजून मला माझं घर घ्यायचं होत नाही. शिवाजी महाराज पिक्चर एवढा मोठा, स्वराज्य, तुम्हारी जहन में क्या है? मेरे जहन में स्वराज्य है, डीएक्सन का स्वराज्य है. असं म्हणा ना, उठवा ना. 100, 200, 500, 1000, 1 लाख मावळे, आणि काम करा, सुरुवात करा, हे वाढवा. हे बघा आपण काय काय करतोय. आपण फक्त नेटवर्किंग करत नाही. एमएलएम कंपन्या आहे मार्केटमध्ये, फक्त कोणातरी प्रोडक्ट घेतात, कोणातरी विकतात. आपण काय काय काम करतो बघा. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कुठे कुठे आहे? डीएक्सन मलेशिया, मलेशियात 2, डीएक्सन मॅन्युफॅक्चरिंग इंडिया, इंडोनेशिया, नेपाळ, मलेशिया, इंडिया. आणि जगात सगळ्यात जास्त मॅन्युफॅक्चरिंग इंडियात केलं जातं. इंडियातनं जगाला एक्सपोर्ट होणार आहे. सगळ्या ऍक्टिव्ह कंपन्या आहेत. आर&डी कुठं कुठं चालते बघा. चायना आणि मलेशियात आर&डी आहे. प्लांटेशन ऍक्च्युअली कुठं केलं जातं? शेती, मलेशिया, चायना, मलेशिया, इंडिया. डॅक्सन ऍग्रीटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. लाईफस्टाईल कंपन्या कुठं कुठं आहेत? अमेझिंग, डिस्कवरी, सिडनी बँड, मलेशिया, डीएक्सन होल्डिंग मलेशिया, डीएक्सन कॅफे मलेशिया. अदर कंपन्या, डीएक्सन क्लिनिक्स सुरू होत आहेत. हॉस्पिटल आपली येतील, युनिव्हर्सिटी आपल्या येतील, शाळा कॉलेज आपल्या येतील, सगळं आपल्या येणार आहे. तुम्ही कुठे ते बघा रे दादा नो. डीएक्सन क्लिनिक, डीएक्सन मटेरियल, डीएक्सन सोल्युशन, पीटी सूर्या सॉफ्ट कन्सल्टोमा, डीएक्सन बायोटेक्नॉलॉजी, डीएक्सन बांगलादेश, डीएक्सन एरोनॉटिक सिडनी बँड. एवढं डीएक्सन आपल्यासाठी करतंय. आणि काय करायचंय तुम्हाला? जे घरात लागते ते वापरायचंय. टमॅटो केचप घ्या, बर्ड्स घ्या, कंबुचा घ्या, चहा प्या, सिटोपॅन घ्या. मला डीएक्सन ज्याच्यावर लिहिलंय ते प्रोडक्ट मला परचेस करायचंय. आणि ते प्रोडक्ट मला खाऊन पीव्ही करायचे 1,000, 2,000, 3,000, 5,000. आणि मला असे कंझ्युमर तयार करत जायचंय. 7 स्ट्रक्चर लावायचंय आणि त्यातून पैशाचा पाऊस करवायचा आहे. आता तुम्हाला एकाच गोळीची कमतरता आहे. पॅरासिटीमॉल कशी खाता तुम्ही, तसं तुम्हाला आता पैशाची मनी सिटी मॉल द्यायची आहे. ती कोण देऊ शकतं? डायरेक्ट सेलिंग कंपनी. डायरेक्ट सेलिंग इज ओनली अ टूल टू ब्रिंग द गुड्स अँड सर्व्हिस टू यू. तुमचा घराचा कायापालट फक्त डायरेक्ट सेलिंगच करू शकतं. शाळा शिकायची त्यावेळेस शिकला नाही, चांगली कंपनी भेटली नाही, किरकिर केली, घरच्यांनी प्रॉब्लेम केला, आजूबाजूच्यांनी केला, पोरं नाही, काय व्हायचं ते होऊ दे. तुम्ही जिवंत आहात, हातपाय चालतात, डोळ्यांनी दिसतं, कानाने ऐकू येतं. आणि मग दररोज 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 डायरेक्ट सेलिंग करत जायचं. डीएक्सन बद्दल बोलायचं, सांगायचं, जॉईन करायचे. स्टॉक पॉइंट कुठे, ब्रांच ऑफिस कुठे आहे? 4 जूनला प्रोफेसर वसुपाल सर येत आहेत आपल्या पुणे ब्रांच ऑफिसला.
त्या मीटिंगला तुडुंबा गर्दी करा, जेवढे जमेल तेवढे. आणि एवढंच नाही, 8, 9, 10ला बंगलोरला चांगले ट्रेनिंग आहे, चला शिका, वाढवा. नुसतं आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला जे सल्ले देतात, तुमच्या ज्या मीटिंग घेतात, जे कोण घेतं, तुम्हाला डिएक्शन करताना एखाद्याच्या घरी गेलाय आणि तुम्हाला डिएक्शन बद्दल काहीतरी सल्ला देतोय, त्याला म्हणायचं तुझा महिन्याचा बोनस काय येतो बावड्या, किती कमवतो, तुझ्याकडे कुठली गाडी आहे मला सांग, तुझी पोरं कुठल्या शाळेत शिकतात ते मला सांग, तुझ्या घरात काय काय ते मला सांग. तुमच्यापेक्षा भारी सगळं असेल ना, तर त्याचं ऐकायचं, नाहीतर त्याला काही नाही म्हणायचं. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी म्हणा, तिथनं कल्टी मारा. सल्ले देणारे फुकट मंडळी चौकात चौकात पारा पारावर बसलेत, त्यांच्या नादी लागू नका. हात जोडून विनंती आहे. आम्हाला सांगणारे पण लय जण होते, अगदी आम्हाला घरचे पण नाही म्हणले होते, पाहुणे पण नाही म्हणले होते, पण आम्हाला दिसलं होतं कुछ तो होने वाला है अपना इधर भाऊ, हम कर सकता है. ते तुमच्या मनात आलं पाहिजे, जे मनात आलं ते दिसलं पाहिजे बाजारामध्ये, मार्केटमध्ये काम करताना. मग डिएक्शन घ्या, वाढवा. आणि का वाढवा, हाऊ टू डिफाईन डिएक्शन. डिएक्शन फक्त नेटवर्क मार्केटिंग कंपनी नाही, डिएक्शन कल्टिवेशन आहे, फार्मिंग कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, डिएक्शन क्लिनिक आहे, एज्युकेशन देतो, शिक्षण देतो. अहो, आपल्याकडचे आता अनफड लोक 2-2 लाख महिना कमवतात. मला सांगा, इथला बी वाला पोरगा तरी तुमचा 2 लाख कमवतोय का? आता पगार किती आहे? 30,000, 60,000. तुम्ही आयटीआय झाला होता, परमनंट आहे कंपनीमध्ये, किती पगार आहे? 70,000, 80,000. 5 लाख तर नाही होणार, 2 लाख तर नाही होणार. त्या कंपनीला पण रिटायर होणार आहे, परत काय मिळणार? ठेंगा मिळणार आहे का? पेन्शन पण नाहीये. इथं मात्र तुम्हाला शिक्षण कमी असेल तरी 2-5 लाख कमवू शकता. टुरिझम, लाईफस्टाईल, गोल्ड मायनिंग, सोन्याच्या 3 खाणी विकत घेतल्या, सोनं किती पण महागू दे, नंतर महिन्याला डिएक्शनचा बिस्किटच घरी येणार. कमॉन डिएक्शन, सगळं काय घडू शकतं. डिएक्शन सगळं काय देणार, जागे राहा. आणि एकच लक्षात ठेवा, रिझन टू यूज दिस मॉड्यूल. डायरेक्ट सेलिंगचं मॉड्यूल का वापरायचं? आम्ही प्रत्येकाला मनी सिटी मॉल, पैशाची गोळी देतोय, पैसे मिळणार आहेत तुम्हाला. त्यामुळे तुम्हाला जर मनी सिटी मॉल पाहिजे असेल, पैसे पाहिजे असतील, तर डिएक्शन भरभरून करा, वाढवा, सांगा आणि बोलत राहा. हा वेलनेस ब्रँड आहे, तुमचं लाईफस्टाईल चेंज करायला आलंय. थँक्यू अँड कम ऑन डिएक्शन.